महाराष्ट्रात तिकीट वाटपाचं घोडं अडून बसलेलं असताना बारामतीत मात्र आघाडीकडून सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून मतदारसंघात निवडून आणण्याचे बॅनर देखील लागलेत। निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी पोहोचवण्यासाठी हा चाललेला खटाटोप। दुसरीकडे बारामतीची ही निवडणूक ननंद वर्सेस भाऊचाई अशी होणार हे आता जवळपास फिक्स दिसतंय। राजकारणात ऍक्टिव्ह नसणाऱ्या सुनेत्रताई पवार आता बारामतीचा नॉनस्टॉप दौरा करताना दिसत आहेत। त्यांच्या ठिकठिकाणी पोस्टर देखील लागलेत। एकंदरीत हे सगळं वातावरण पाहता महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रताई पवार यांच्यात कधी नव्हे ते महाराष्ट्रातील सर्वात हाय व्होल्टेज अशी दुहेरी लढत होणार असं एकंदरीत चित्र असताना त्यात नवा ट्विस्ट आलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी बारामतीची निवडणूक लढवण्याचा ठराव केलाय। महायुतीकडून किंवा शिंदेकडून कोणताही निर्णय आलेला नसताना त्याआधीच बापूंनी केलेल्या बंडामुळे सगळेच आश्चर्यचकित झालेत। पवारांचं राजकारण संपवण्यासाठी इरीला पेटलेल्या बापूंच्या या उमेदवारीचा कसा अर्थ लावायचा? शिवतारे निवडणूक लढले तर नेमके कोणत्या बाजूची मतं खाणार? आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढवणारे शिवतारे बापू निवडून येतील इतका जनार्दन त्यांच्या पाठीशी खरंच आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। पुरंदरमध्ये भरसभेत बोलताना त्यांनी तेव्हाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांना जाहीर दमदाटी केली होती। हा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल। यानंतरच्या निवडणुकीत शिवतारे बापू आमदारकीला पडले, मात्र याचाच वचपा म्हणून की काय आता पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी निवडणूक लढवणार असण्याची घोषणा करून टाकली। त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजितदादा दोघेही अडचणीत सापडलेत। पण शिवतारेंच्या सर्वात जास्त रडारवर आहेत ते म्हणजे अजित पवार। शिवतारे विरुद्ध अजित पवार या वादाला तशी जुनीच किनार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पिंपरी चिंचवडचा हा भाग असल्याने मावळ हा राष्ट्रवादीचा सेफ गड मानला जातो। त्यात अजितदादांची पॉवर सोबत आली तर खासदारकीचं गणित फिक्स जमणार होतं। मात्र या मतदारसंघात शिवसेनेचे म्हणजेच श्रीरंगाप्पा बारणे यांचं वजन जोरात आहे। बारणेंनी मावळात घरचा विरुद्ध बाहेरचा असा प्रचार सुरू केला होता आणि हितच वारं फिरलं। बारणेंना साथ द्यायला आले ते म्हणजे विजय बापू शिवतारे। त्यांनी पार्थ पवार यांच्या विरोधात रान उठवलं, पायाला बिगरी बांधून अनेक सभा घेतल्या। याचाच हवाला देत अजितदादांनी सासवडच्या सभेत विजय बापू शिवतारे यांना कसं खुलं आव्हान दिलं होतं ते तुम्हीच पहा। ते विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। अजितदादांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर विजय बापूंच्या मतदारसंघाला खिंडार पडलं आणि काँग्रेसकडून संजय जगताप यांना आमदारकी मिळाली। तेव्हापासून अजितदादा आणि विजय बापू यांच्यात असणारा संघर्ष उभ्या महाराष्ट्रापासून लपून राहिलेला नाहीये। एकाच मतदारसंघातील एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या या नेत्यांना मात्र महायुतीच्या नावाखाली एकत्र यावं लागलं। तेव्हापासून शिवतारे बापू काय स्टँड घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। त्यांनी अजितदादांशी मिळतं घेण्याचा प्रयत्न केला। ते एवढ्यावरच थांबले नाही तर मुख्यमंत्री पदावर विराजमान होता त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार देखील केला। त्यामुळे पुरंदर मधला हा शिवतारे फॅक्टर आपल्या बाजूला वळेल अशी अजितदादांना खात्री पटली होती। मतदारसंघातले अनेक छोटे मोठे गट, स्थानिक नेते हे आधीपासूनच अजितदादांवर नाराज असले तरी शिवतारे आपल्या बाजूने येतील असा विश्वास अजितदादांना होता। पण घडलं काही वेगळंच। मागील 5-6 दिवसात शिवतारेंनी मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून दौरा केला, सभा घेतल्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। या दरम्यान त्यांनी अचानकपणे पवार कुटुंबाला टार्गेट करायला सुरुवात केली। त्यांचा विशेष करून राग हा अजितदादांवर होता आणि काल त्याचा स्फोट झाला। त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करून टाकले। यावेळेस बोलताना शिवतारे म्हणाले की मी महायुतीच्या विरोधात नाहीये, मोदी, शिंदे आणि फडणवीस यांना मानणारा माणूस आहे, पण इथली लढाई जरा वेगळीच आहे। एक जण आपल्याकडे आला आहे, तो ब्रह्मराक्षस आहे, नमो विचार मंच या नावाने ही लढाई होईल। तसंच मी जो काही निर्णय घेतला आहे त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही, तर त्याला कालचक्र म्हणता येईल असं क्लॅरिफिकेशन शिवतारे यांनी दिलं। त्यामुळे अजित पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याची मनीषा ही काही पूर्ण होताना दिसत नाहीये। दुसरीकडे सुनेत्रताई पवार यांना निवडणुकीच्या मैदानात आणून बारामती लोकसभा अजितदादांनी आधीच प्रतिष्ठेची केली। अशातच मतदारसंघातील त्यांचे जुने स्पर्धक एकवटत अजितदादांना आव्हान देत आहेत। त्यामुळे भोरचे संग्राम थोपटे आणि हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी थेटपणे अजितदादांना आव्हान दिले।
आणि आता याची हाईट म्हणजे विजय बापू शिवतारे यांनी निवडणुकीचं त्यांना दिलेलं खुलं आव्हान. पण शिवतारेंनी यावेळेस उपस्थित केलेल्या या मुद्द्यांमध्ये काही तथ्य आहेत, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. त्यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार हे काही शरद पवार नाहीयेत. याआधी शरद पवारांनी आणि आता अजितदादांनी मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांचं राजकारण संपवण्याचं काम केलंय. त्यामुळे आम्हाला कुठलेच पवार नको आहेत असं ज्या मतदारांचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी मी उभा आहे. बारामती मतदारसंघ म्हणजे काही बारामती शहर नाहीये. 28 ते 30 गावात पवार निवडून येत असले तरी अजून दुष्काळ आहेत. बारामती वगळता भोर, इंदापूर, दौंड या तालुक्यांना तुम्ही काय दिलं, असे थेट मुद्दे शिवतारे यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता पुढे शिवतारे बापू निवडणूक लढवतील का, एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील का, हा पुढचा भाग. पण त्याआधी आपण एक समजून घेतलं पाहिजे की बारामतीच्या निवडणुकीला जो काही रंग दिला जातोय त्यात काही तथ्य आहे का. ही निवडणूक पवार वर्सेस पवार आहे. राहुल कुल, दत्ता भरणे हे आपल्या बाजूने आले म्हणजे त्यांना मानणारा समर्थक गट सोबत येईल अशी जी धारणा बनवली जाते ती इथे काहीशी खरी नाहीये असं दिसत नाहीये. कारण इथे मतदारांना फारच गृहीत धरलं जाते. यंदाची बारामतीची निवडणूक ही खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. कारण यंदा बारामतीवर वलय नेमकं कुणाचं हा मुद्दा मतदान करताना सर्वात जास्त लक्षात ठेवला जाऊ शकतो. खरं तर निवडणुकीचा तामझाम सुरू होण्याआधीच भाजपचा या मतदारसंघावर डोळा होता. हायकमांड पासून ते भाजपच्या अनेक नेत्यांनी बारामतीचे दौरे केले. त्यामुळे भाजप सुप्रियाताई सुळे यांची या मतदारसंघात नक्कीच कोंडी करणार असं वातावरण असताना महाराष्ट्राचं पॉवर पॉलिटिक्स बदललं आणि अजितदादा महायुतीसोबत आले. त्यामुळे भाजप विरुद्ध सुप्रिया सुळे अशी निवडणूक न होता पवार विरुद्ध पवार अशी किनार या निवडणुकीला मिळाली. त्यामुळे भाजपचा हा मतदारसंघ मिळवायचं स्वप्नच राहून गेलं. म्हणूनच की काय विजय बापू शिवतारे भाजपचे बोलवते धने आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जाऊ लागलाय. त्यात नमोविचार मंच या नावाने ते निवडणूक लढत असल्याने आतून नक्कीच काहीतरी शिस्त आहे असा एक अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो. त्यामुळे विजय बापूंच्या या निर्णयाचा फटका नेमका कुणाला बसणार, सुनेत्राताई की सुप्रियाताई, तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.